पण हे सगळं करत असताना हा प्रश्न मात्र कायम राहतो की तुम्ही उपाययोजना कराल, तुम्ही व्यवस्थित सगळं नियोजन कराल, कुंभ होईलही उत्तम अशी आपण अपेक्षा बाळगूया. त्यानंतर मात्र तिथं अतिक्रमण होणार नाही किंवा तुम्ही जे आता बनवलेलं आहे ते इंटॅक्ट राहील यासाठी म्हणून तुम्ही काय पाऊल उचललेलं आहे किंवा त्यासाठी काही प्रोव्हिजन तुम्ही केलेली आहे का? आम्ही निश्चित आता आम्ही सगळे रस्ते मोठे करतो. नाशिक शहरामध्ये सगळे रस्ते आम्ही आता सिमेंटचे करतो, व्हाईट टॉपिंग करतो आहोत. त्याच्यामुळे सगळं अतिक्रमण आम्ही काढलं, कारण हे सगळं महत्त्वाचं आहे. आपण ते विचारलं, कारण अतिक्रमणच्या विळख्यामध्ये मग शहरं एवढी येतात की त्यानंतर मग सगळं परत आधीसारखंच होतं. पण यावेळेला आम्ही ठरवलेलं आहे की आता कुठेही या शहर, हे शहर कसं आहे, आता मुंबई पुण्यानंतर आता नाशिककडे लोक बघत आहेत. लोकांचं लक्ष नाशिककडे आहे. इथे खरं म्हणजे एक भौगोलिक एका उंचीवर असल्यामुळे हवामान अतिशय थंड आहे. हे धरणांचं जिल्हा आहे. इथे अनेक धरणं या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आहेत. पाणी मुबलक आहे इथे, त्यामुळे शेती आहे, बागायती आहे, फळावळ या ठिकाणी होतात. भाजीपाला सगळ्यात जास्त नाशिकमध्ये या ठिकाणी होतो. अनेक गोष्टी आहेत. हे तसं तीर्थाटन पण आहे. सगळे देवतांचे मंदिरं त्र्यंबकेश्वरपासून नाशिक गड असेल, शिर्डी असेल, शिंगणापूर असेल, हे सगळे लागूनच या भागामध्ये आहेत. त्यामुळे जगभरातून, देशभरातून लोक नाहीत, नागबळी करायला जगभरातले लोक या ठिकाणी येतात. त्र्यंबकेश्वरला आपण बघतो आणि तिथली येणारी भाविकांची संख्यासुद्धा खूप मोठी आहे, हे खरं आहे. आणि त्यामुळे मग आता हे सगळं मेंटेन करणं पुढच्या ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. अन्यथा आता झालं आणि परत तसेच बसून जा, तसेच सगळे दुकानं भंगारचे लावून टाका, तशाच बिना चाकाच्या गाड्या पडू द्या, मला वाटतं हे अजिबात होणार नाही. याची काळजी आम्ही निश्चित घेणार आहोत. जे कॅमेरे आहेत त्या माध्यमातून आमचं पुन्हा 12ही महिने लक्ष पुढच्या काळामध्ये हे त्या ठिकाणी राहणार आहोत, तेही आम्ही त्या ठिकाणी मेंटेन करणार आहोत. त्यामुळे आपण निश्चिंत राहा, कारण नाशिक शहर मी पुन्हा सांगेल की तीर्थक्षेत्र तर या ठिकाणी आहे, तीर्थाटन या ठिकाणी आहे, पर्यटन या ठिकाणी आहे, या ठिकाणी ही उद्योगनगरीसुद्धा आहे. आता सगळ्यात जास्त डिमांड जी असेल उद्योग क्षेत्राची ती आता नाशिककडे आहे. आपण बघा, घोटीपासून इकडपर्यंत जमिनीचे भाव आता किती 3 पट 4 पट पाडवत दोन वर्षामध्ये वाढलेले आहेत. आणि लोकांची इतकी मागणी जमिनीची या भागामध्ये आहेत की आम्हाला उद्योग आणि समृद्धी मार्ग झाल्यामुळे आता मुंबईला आम्ही कनेक्ट झालेलो आहोत.